गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. सर्वात आधी आपल्या मराठी इन्व्हेस्टर या परिवाराकडनं तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग चला, तुमचं हे वर्ष भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावं हीच प्रार्थना. तर मग मित्रांनो, गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करतंय की मार्केट जवळजवळ 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होणार आहे. परंतु तसं वाटत नाही की एवढं गॅप डाऊन ओपन होईल. याच्यामागचं कारण काय? त्याच्यामागचं कारण असं आहे की शुक्रवारी जे काही US मार्केट होते तर ते डाऊन झाले होते खूप, आणि त्यानंतर ते रिकवर पण झाले आणि थोडंसं स्लाइटली डाऊनमध्ये ते क्लोज झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जगातले जवळजवळ 99% मार्केट्स बंद आहेत. कुठलंही मार्केट चालू नाही आहे. न्यू इयरमुळे सगळीकडे सुट्टी आहे. फक्त आपलं इंडियन मार्केट जगातलं पहिलं असं मार्केट आहे की जे आज न्यू इयरला सगळ्यात आधी ओपन होत आहे. त्यामुळे इथे व्हॉल्यूम्स अजिबात नसणार आहेत. खूप खूप कमी पार्टिसिपेशन असणार आहे इंडियन मार्केट्समध्ये, आणि त्यामुळे व्होलॅटिलिटी फार असणार आहे. आणि त्यामुळे हे 100% जे काही गॅपडाऊन ओपन दाखवतं तर एवढं गॅपडाऊन ओपन होईल असं मला वाटत नाही. आणि जरी झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जे काही पुट रायटर्स आणि कॉल रायटर्स आहेत तर त्यांच्या पोझिशन्स अशा आहेत. 21,500ला सगळ्यात जास्त पुट रायटर्स आहेत आणि 22,000ला सगळ्यात जास्त कॉल रायटर्स आहेत. मग तुम्ही विचार करा की मार्केट काही झालं तरी याच्या बाहेर जाणं शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये व्हॉल्यूम्स नाही आहेत. त्यामुळे तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स तर पाहिलाच असेल. आणि जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण कालच याच्यावरती एक वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये काय घडू शकतं. तर येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या आधी आपण मागं काय झाले ते जर लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये जे काही ऑटो स्टॉक्स आहेत तर त्यांनी जास्त चांगलं परफॉर्मन्स केलेलं नाही आहे. त्याच्यामागचं सिग्निफिकंट कारण असं होतं की कोविडचा क्रायसिस होता, बऱ्याच गोष्टी होत्या, त्याच्यामुळे फार इम्पॅक्ट झाला होता. परंतु यावर्षी इलेक्शन इयर आहे, त्यामुळे 100% गव्हर्नमेंट असं स्पेक्युलेशन आहे की ज्या काही पेट्रोल डिझेलचे प्राइसेस आहेत ते कधीही कमी करू शकतं. कारण लोकांना दिलासा देणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे आणि इलेक्शन असल्यामुळे ते तर ऑब्व्हियसली पॉसिबल आहे. त्याचा डायरेक्टली फायदा कुणाला होणार असेल तर ते ऑटो स्टॉक्सना होणार आहे, आणि ते तुम्ही पाहताय सुद्धा गेले काही दिवस. टाटा मोटर्स आउट परफॉर्म करत आहे, बजाज ऑटो आउट परफॉर्म करत आहे. जे काही बाईक्स कार्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांना फार चांगला बूस्ट मिळतो, आणि त्याच्या अगेन्स्ट जे काही सिक्लिकल स्टॉक्स आहेत म्हणजेच जे काही स्टील वगैरे मॅन्युफॅक्चर करतात, सेल असेल किंवा मग टाटा स्टील असेल, यांचा परफॉर्मन्स सुद्धा जर तुम्ही पाहिला तर मार्केट साईडवेज असेल तरी सुद्धा हे स्टॉक्स चांगले पळत आहेत. याच्यामागचं कारणच ते आहे की आता इलेक्शन इयर आहे आणि गव्हर्नमेंट पुन्हा जे काही आहे तेच कंटिन्यू होण्याची शक्यता फार जास्त आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून हे लक्षात येतं. आणि जानेवारीचे काही जे काही पहिले ट्रेडिंग सेशन्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेंड सेट होईल की नक्की मार्केट कुठल्या बाजूला जाईल, आणि ट्रेंड ज्या बाजूचा सेट होईल त्या बाजूलाच मार्केट नक्की जाईल. परंतु असं वाटत नाही की मार्केट 21,500च्या खाली येईल, कारण त्याला खूप चांगले व्हॉल्यूम्स पाहिजेत खाली येण्यासाठी. आणि जर मार्केट 21,500च्या खाली आलं तर मग 21,000पर्यंत येऊ शकतं. परंतु 21,000च्या खाली येणं सध्या तरी पॉसिबल वाटत नाही, कारण एवढा मोठा डीप देणं आता मार्केट लगेचच शक्य नाही, कारण मार्केट रिसेंटलीच रिकवर झालेलं आहे. तर पाहूयात येणाऱ्या दिवसांमध्ये काय होतंय. तर तुम्ही देखील आज थोडंसं सावधतेनेच ट्रेड करा, कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम्स नसल्यामुळे व्होलॅटिलिटी वाढते हे लक्षात घ्या. कारण ऑर्डरच्या मधला गॅप जो असतो ना तो खूप जास्त असतो, आणि त्यामुळे अचानक प्राइसेस फ्लक्च्युएट होतात. त्यामुळे पहा, ट्रेड करताना थोडं सावधतेने करा. उद्यापासून सगळं नॉर्मल होईल, आणि आजही काही फार जास्त अपेक्षा आहे अशातला काही प्रकार नाही. परंतु नवीन वर्ष आहे, पाहूयात काय होते ते. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगात पडली असेल. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.